तर हॅलो गाईज, माझं नाव पूनम आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी श्रीजासाठी शिरा बनवत होते. तर मी विचार केला चला तुम्हाला पण माझी रेसिपी दाखवते. तर त्यासाठी ना मी इथे पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये मी इथे तूप घेतलं आहे. तूप थोडं मी जास्तच घेतलं आहे. कारण त्याच्याने शिरा जरा चांगला म्हणजे शिऱ्याला जरा चांगला टेस्ट येतो. आणि तसंच मी इथे थोडे ड्रायफ्रुट्स घेतले आहे. काजू, बदाम आणि मनुके घेतले आहेत. तर ते चांगले तुपामध्ये भाजून आपण बाजूला काढून ठेवले आहेत. तर तसंच त्याच तुपामध्ये मग आपण रवा टाकला आहे आणि तो रवा आपण चांगलं भाजून घेऊया. जसा रवा आपला पांढरा असतो, तर चांगला असा ब्राउन करून घेऊया आणि हे सतत आपल्याला हलवावं लागतं, नाहीतर मग तो काळपट पडतो. म्हणजे चिकटतो खाली आणि हे आपण बघा तुम्ही व्यवस्थित भाजून घेतला आहे. चांगला ब्राउन झाला आहे आपला रवा. आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. इथे तुम्ही साखरेचं पाणी टाकू शकतात, पण मी इथे साधंच पाणी टाकते. कोणी गरम पाणी टाकतं, कोणी साखरेचं पाणी टाकतं, पण मी इथे साधंच पाणी टाकलं आहे आणि ह्याला सतत चालवत राहायचं हात, म्हणजे मिक्स करत राहायचं सतत आणि हे बघू शकता तुम्ही मी सुद्धा मिक्स करते सतत आणि हे चांगलं मिक्स झाल्यानंतर इथे मी साखर टाकते आणि साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आम्हाला जास्त गोड लागतं, त्यामुळे आम्ही जास्त साखर टाकली आहे आणि हे तुम्ही बघू शकतात, की साखरेचं सुद्धा पाणी सुटलं आहे. तर हे पूर्ण सुक्कं करून घ्यायचं. हे सुक्कं झाल्यानंतर खूप टेस्टी लागतं, म्हणजे मोकळा-मोकळा होतं पूर्ण शिरा आणि ह्याच्यामध्ये आपण बनानासुद्धा टाकू शकतो लहान मुलासाठी. पण इथे माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी नाही टाकलं आणि हे आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले हे सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि इथे बघा किती सुंदर आपला रवा झालाय. थँक यू फॉर वॉचिंग.